न्यूटनचा पहिला नियम आपल्याला काय सांगतो? कुठल्याही वस्तूवर बाह्य असंतुलित बल प्रयुक्त होत नाही. तोपर्यंत ती स्थिर असेल तर ती स्थिर राहते आणि गतिमान असेल तर सरळ रेषेत एकाच वेगात गतिमान राहते. ह्यालाच जडत्वाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया असं म्हणलं जातं. थोडक्यात जे जसं आहे ते तसंच सुरू राहील. कुणीतरी बाहेरून येऊन असंतुलित बल म्हणजेच अनबॅलन्स्ड फोर्स वापरत नाही तोपर्यंत. दादासाहेब शुक्रे माध्यमिक शाळा ही गेले 49 वर्ष सुरू आहे आणि तशीच सुरू राहील. राहायला तरी हवी. असंतुलित बल खूप आहे. चारी बाजूंनी आहे. पैशाची चणचण आहे. पटसंख्या कमी होत चालली आहे आणि आता तो आलाय जो आमचं अस्तित्व नष्ट करू बघतोय. विक्रांत पहिल्या भेटीत ना आवडला होता. लाघवी, मनमिळाऊ, हसरा होता. पण त्याचं हसून त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचतच नाही. हे लक्षात घ्यायला मला फार काळ लागला. असं म्हणतात ना की राक्षस असतात ना, राक्षस ते मायावी असतात. ते ना भूल पाडतात आपल्याला आणि विक्रांत ना तसाच आहे, मायावी. भूल पडते त्याची, पण पण ह्याचा अर्थ असा नाही की तो राक्षस नाही. हे विसरून चालणार नाही ना. कदाचित मी खूप कठोरपणे त्याला जज करते. तो वाईट नक्कीच नाही. पण जो माझ्या आणि माझ्या बाबांनी बांधलेल्या कल्पवृक्षाच्या मध्ये येतोय, ज्याच्यावर तो घाला घालू बघतोय, त्याला मी चांगलं तरी कसं म्हणू? एका इंग्रजी कथेमध्ये मी वाचलं होतं की प्रिन्सेसेस फेल इन लव्ह विथ अ डेव्हिल. मी मी तीच राजकुमारी आहे का? जी एका सैतानाच्या प्रेमात पडली.